समता माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय उस्माननगर तालुका कंधार जिल्हा नांदेड व जवाहरलाल नेहरू मागासवर्गीय वसतिगृह उस्माननगर विद्यार्थी इयत्ता नववीत शैक्षणिक वर्ष 2023-24 या कालावधीमध्ये ड्रायव्हरच्या वाहन चालकावरती नियंत्रण प्राप्त करून अपघात टाळण्याचं या ठिकाणी यंत्र बनवलेलं आहे। कैलासवासी विनायकराव देशमुख यांच्या स्मृतिप्रित्यर्थ समता बाल वैज्ञानिक पुरस्कार त्यांना 2024चा जाहीर झालेला आहे। तर या बालकाची मुलाखत आमचे आदरणीय पत्रकार संभाजी कांबळे यांनी हे या ठिकाणी घेत आहेत। तर त्याचे संवाद या ठिकाणी साधूया। संजय कांबळे आणि त्यांचे वडील हे आपल्यासमोर उपस्थित आहेत। दोघांना नमस्कार। संजय कांबळे एक अद्भुत संशोधन करून ड्रायव्हरला झोप लागत असेल ते वाहन आवरण्यासाठी आपल्यातून एक शोध तयार करून एक संशोधन करून त्या संशोधनाच्या माध्यमातून ते भविष्यामध्ये अपघात होणार नाहीत याची खबर घेण्यासाठी एक त्यानं उपक्रम तयार केलेला आहे। त्या कशा प्रकारे केलेला आहे त्याविषयी आपण याविषयी या ठिकाणी आपण चर्चा करणार आहोत। सम्यक आपलं थोडक्यात परिचय म्हणजे नाव आणि शिक्षण कुठं चालू आहे आणि तुला ही बुद्धी कशी सुचली त्याविषयी थोडक्यात सांगा। सर, माझं नाव सम्यक लक्ष्मण कांबळे। मी समता विद्यालय उस्माननगर येथे शिकणारा व जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह उस्माननगर तालुका कंधार जिल्हा नांदेड येथे शिकणारा विद्यार्थी आहे। मी गेल्या वर्षी 9वीत शिकणारा विद्यार्थी। गेल्या वर्षी ही मला कल्पना सुचलेली आहे की आपण पाहतो की न्यूजपेपरवर आज मग टी व्हीवर बघतो की ड्रायव्हरच्या झोपेमुळे होणारे अपघात वाढलेले आहेत। तर ड्रायव्हरला झोप लागल्याच्या नंतर गाडी कंट्रोलमध्ये येत नाही, गाडी अनियंत्रित होते आणि मग अपघात होतात। त्याच्यासाठी मला एक अशी कल्पना सुचली की मग हे आपण हे करावं, प्रोजेक्ट बनवावं की ड्रायव्हरला जर झोप लागली असेल तर ते आपण ड्रायव्हरला झोप लागल्याच्या नंतर ते थोडा वेळ वाट पाहेल, 1 ते 2 सेकंद वाट पाहेल की ड्रायव्हरला जर जाग येत आहे का। ड्रायव्हरला जर जाग नाही आली तर एक अलार्म वाजणार, अलार्म वाजून जर ड्रायव्हरला जरी जाग येत नसेल तर मग ती गाडी ऑटोमॅटिकली थांबणार। एक कांबळेने जे काही शोध लावलेला आहे अपघाताच्या संदर्भात हा जो संशोधन लावलेला आहे प्रेरणा घेणारा एक सर्वसामान्य विद्यार्थ्यासाठी आहे। हा केवळ महाराष्ट्र नसून पूर्ण भारत आणि जगामध्ये हा शोधाचा वापर हा पुढील भविष्यामध्ये नक्कीच होणार आहे याची आम्हाला पूर्ण शाश्वती आहे। त्यासाठी ज्यावेळेस हा 9वी वर्गामध्ये शिकत होता त्यावेळेस त्यांच्या बुद्धीला सुचलेली कल्पना आणि भविष्यामध्ये यांनी याच्या पलीकडे जाऊन एक प्रोजेक्ट करण्याची कल्पना यांच्या अजूनही अंगी आहे। त्याविषयी तर आपल्यासमोर सम्यक कांबळे आपल्याला हा प्रोजेक्ट बनवण्यासाठी कुणाकुणाचे सहकार्य लागले, शाळा, आईवडील, कोण यामध्ये सहभागी होते त्याविषयी माहिती थोडक्यात। सर, मला सहकार्य करण्यासाठी माझी शाळा समता विद्यालय उस्माननगर येथील सर्व शिक्षक व माझे विज्ञान माझे वर्ग शिक्षक व विज्ञान विषयाचे शिक्षक यांनी पण सहकार्य केलेले आहे। आणि तसंच माझे आई वडिलांनी पण खूप सहकार्य केलेलं आहे। तसंच माझ्या परिवाराने सहकार्य केलेलं आहे आणि आई वडिलांसोबत शिक्षकांनी सुद्धा आणि चांगला प्रोजेक्ट आपला आहे। तसेच माझं मी ज्या वसतिगृहात राहतो ते वसतिगृह जवाहरलाल नेहरू विद्यार्थी वसतिगृह त्यांचे संस्था चालक धमानंद कांबळे सर यांनी पण मला सहकार्य केलेलं आहे। आणि आपल्या वसतिगृहाचे नाव आणि तिथं सुविधा चांगल्या आहेत का? तिथे सर्व प्रकारच्या सोयीसुविधा चांगल्या प्रकारच्या आहेत। तसेच खाण्याचे सुविधा चांगली आहे, झोपण्याची, राहण्याची सर्व सुविधा चांगल्या आहेत। या ठिकाणी पहिला अलार्म डोळे लागल्याच्या नंतर डोळे अशा प्रकारे सुंदर या ठिकाणी वाहनासाठी उपयोगी असलेले हे यंत्र आपल्या वाहनाला लावल्याच्या नंतर नक्कीच हे काम करत आहे। आपण या ठिकाणी पाहत आहात। धन्यवाद सम्यक। आणि या ठिकाणी ज्यांनी संवाद साधला ते आमचे मित्र पत्रकार संभाजी कांबळे
यांनी हा योग घडून आणलेला आहे. त्यांचे सुद्धा समता मराठी नेटवर्कच्या माध्यमातून या ठिकाणी धन्यता व्यक्त करतो. त्यांचे वडील या ठिकाणी लक्ष्मणरावजी कांबळे पोकर भोशीकर यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि आभार व्यक्त करतो. मी कांबळेचा आता आपण संशोधनाचा एक तो व्हिडिओ पाहिलेला आहे. तो व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक अद्भुत हे व्हिडिओ पाहिल्याच्या नंतर एक कल्पना एक अशी येते, भारतात नसून जगामध्ये ड्रायव्हर चालत असताना हा अपघात होऊ नये यासाठी अशा प्रकारची यंत्र अद्याप अस्तित्वात नाही सध्या भारतामध्ये किंवा जगामध्ये. परंतु हा व्हिडिओच्या माध्यमातून हा संकल्प, हा जे काही प्रोजेक्ट आहे, जो काही संशोधन आहे, खरंच प्रेरणा घेणारा आहे. त्यासाठी त्यांना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो. व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. या उपकरणाची सर्वांना आवश्यकता आहे. धन्यवाद.